Let's start the recording. पहा, लक्ष द्या. का पिशे हो रे, एवढे कशा पिशे हो. ठीक आहे, चलो चला पहा, लक्ष द्या. तर रेकॉर्डिंग सुरू केल्यावर लाईट गेली. ओके, चलो, नो प्रॉब्लेम. तर रिफ्रॅक्शन ऍट अ कर्व सरफेस आपण पाहिलेला आहे. काय पाहिलेला आहे? फॉर्म्युला μ2 मायनस μ1 अपॉन r इज इक्वल टू μ2 अपॉन v मायनस μ1 अपॉन u, where 1 is a medium in which object is placed, 2 is a medium in which image is formed. Is it right? Then we saw the lens maker formula. Lens maker formula सर्वांना लक्षात आहे का? पहा, there are two type of lenses, convex lens and concave lens, right? Focal length, and also we talked about the power of lens. What is the formula for power of the lens? काय आहे फॉर्म्युला? चला सर्वजण सांगतील. पॉवर ऑफ द लेन्स चा फॉर्म्युला काय आहे? That is 1 by f, where focal length is in meter and the unit of the power is, unit काय आहे पॉवरचं? पॉवरचं युनिट काय आहे? व्हेरी गुड, डायप्टर, राइट, कैपिटल D. Then we saw the lens maker formula. What is the lens maker formula? 1 by f is equal to mu of lens with respect to surrounding, right, minus 1, and here what is the formula? 1 upon r1 minus 1 upon r2. आणि r1 आणि r2 कसं कन्सिडर करायचं ते व्यवस्थित आपण एक्सप्लेन केलेलं आहे लास्ट लेक्चर मध्ये. Now suppose the write down the problem. A biconvex lens of लिया, a biconvex lens of, डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आपण जरासं साइन कन्व्हेन्शन कसे घ्यायचे ते पण लक्षात येईल तुम्हाला. बायकॉन्वेक्स लेन्स ऑफ, radius of curvature 50 centimeter and 20 centimeter. Radius of curvature of 15 centimeter and 20 centimeter of refractive index, of refractive index 1.5 is placed in air, is placed in air. Then find what is the focal length of this lens. What is the focal length of this lens? What is the focal length of this length? राइट, फाइंड करू शकता का तुम्ही? म्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे, म्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला डायरेक्टली 1.5, आणि म्यू ऑफ मटेरियल विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग असतो. सराउंडिंग एअर आहे म्हणजे त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही, हा म्हणजे म्यूच असतो. हा म्यू दिलेला आहे म्हणजे तो सराउंडिंग सोबतच दिलेला आहे, एअर सोबतचा, राइट. मग कोणता फॉर्म्युला आहे? लेन्स मेकर फॉर्म्युला. व्हॉट इज द लेन्स मेकर फॉर्म्युला? 1 upon f is equal to mu minus 1 into 1 upon r1 minus r2. आता इथे मला फक्त सांगायचंय r1 किती घेणार आणि r2 किती घेणार. दिस इज अ मेन कन्सर्न इन दिस प्रॉब्लेम.
R1 आणि R2 किती घ्यायचा आहे आपल्याला ते जर कळलं तर मग आपल्याला आन्सर फायनल येणार. व्हॉट शुड बी R1 अँड व्हॉट शुड बी R2 विथ साइन कोण सांगेल मला विथ साइन राईट. व्हेरी गुड सुमित व्हेरी गुड. अजून कोणी R1 नो शुभम चेक. मी काय म्हटलंय कसं लक्षात ठेवायचंय जर समजा मी जर लेफ्ट साइडला जर ऑब्जेक्ट ठेवला तर रे कोणत्या सरफेसवर जातील आधी कोणत्या सरफेसवर जातील रे आधी राईट. कालच्या लेक्चर मध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलंय मी. या सरफेसवर आधी जात आहेत म्हणून याला फर्स्ट सरफेस म्हणतात याला सेकंड सरफेस म्हणतात. याची रेडियस 15 सेंटीमीटर आहे आणि याचं रेडियस म्हणजे सेंटर राईट साइडला आहे. देअरफॉर आय विल टेक R1 ॲज अ 15 सेंटीमीटर प्लस 15. And then when ray refracted from this surface they will again refracted from second surface, hence we call this surface as a second because second refraction is happening on this surface. So R2 is equal to I think it should be 20 but center of this sphere is towards the left, therefore we will take as a minus sign. Therefore R1 is equal to 15, R2 is equal to minus 20. मला कॅल्क्युलेट करून सांगा F ची व्हॅल्यू. F ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून सांगा. पाऊस आलेला आहे जोरात. F ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून सांगा. R1 आणि R2 पण किती ठेवायचे ते सांगितलंय मी. आता डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू ठेवायचे आहेत फक्त. तूफान बारिश हो रही है यहाँ पे. काय झालं एवढा वेळ काय कॅल्क्युलेट करायला काय करताय तुम्ही नेमकं. 1/f is equal to mu minus 1/r1 minus 1/r2. mu आहे 1.5 minus 1/r1 किती ठेवणार आहे मी 15 minus 1/r2 हे -20. इथे वेगळं मायनस असेल इथे वेगळं मायनस असेल हे मायनस मायनस प्लस होईल. इथे 1.5 minus 1 म्हणजे 0.5 राहील. हे 1/15 प्लस 1/20 असं होईल. जर याला जर डायरेक्टली ऍडिशन करा किंवा तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन करू शकता. हे 20 हे होणार 50 आणि खाली होणार 300 राईट. सो 1/f is equal to 0.5 into 35/300 राईट. परत 5 ने डिवाइड करू शकता. इथे येणार 7 इथे येणार 60 राईट. परत 5 ने डिवाइड करू शकता. इथे येणार 0.1 इथे येणार 12. सो 0.7/12 राईट. हे 1/f आलंय.
Therefore f is equal to 12 upon 0.7, that will be 120 upon 7. If you calculate this, 117.1 something, so answer, final answer will be approximate 17 centimeter. You calculate in diopter, okay, no problem. जर पॉवर जर काढायला सांगितली आपल्याला लेन्सची, तर पॉवर किती येणार? पॉवर हीच येणार 0.7 अपॉन 12, दॅट विल बी 0.505 येणार पॉवर, राईट? 0.05 येणार पॉवर जर काढायची असेल तर. ओके, राईट इट डाऊन. हे कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला एवढा वेळ लागत होता का? लिहून घ्या, लिहून घ्या. झालं का? डन. ओके, त्याच्यानंतर पहा लेन्स फॉर्म्युला. आपण आय थिंक लास्ट लेक्चर मध्ये लेन्स फॉर्म्युला आपण अजून डिस्कस केलेला नाही. जसा मिरर फॉर्म्युला होता त्याच पद्धतीने लेन्स फॉर्म्युला आहे. तुम्हाला ऑलरेडी नोटेशन किंवा साइन कन्व्हेन्शन कसे वापरायचे ते माहिती आहे आता, राईट? साइन कन्व्हेन्शन किंवा नोटेशन काय आहेत हे माहिती आहे. मग त्यामुळे आपण जर डायरेक्ट फॉर्म्युला जर पाहिला आता यावेळेस, सो इट इज लेन्स फॉर्म्युला. लेन्स फॉर्म्युला काय आहे पहा, 1 upon f is equal to 1 upon v minus 1 upon u. सिमिलर दिसतोय का? सेम आहे का वेगळा आहे काही सांगा बरं? मिरर फॉर्म्युल्याच्या सेम आहे का वेगळं आहे काही? इट इज अ मिरर फॉर्म्युला वेगळा आणि लेन्स फॉर्म्युला वेगळा. सेम आहे का वेगळा आहे? मग लेन्स फॉर्म्युला हा लेन्स फॉर्म्युला आहे. मिरर फॉर्म्युल्यामध्ये पण असंच होतं का? बट इन्स्टेड ऑफ मायनस देर वॉज प्लस साइन, राईट? अगेन मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? मॅग्निफिकेशन, मॅग्निफिकेशन म्हणजे आय बाय ओ असतं. इमेजची हाईट अपॉन ऑब्जेक्टची हाईट इज इक्वल टू व्ही बाय यू. इथे आहे व्ही बाय यू. इन मिरर देर वॉज ऑल्सो हेअर मायनस साइन. असं कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवू शकता, कन्फ्यूज होऊ नका. एरियल मॅग्निफिकेशन जर काढायचं असेल तर एरियल मॅग्निफिकेशन काय करतो आपण? एम चा स्क्वेअर घेतो. आणि जर स्पीड जर काढायची असेल, सो डी व्ही इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय यू स्क्वेअर इंटू डी यू. Write down these all formula, first, second, third and fourth. This is a lens formula. This is a magnification of the lens. This is a aerial magnification, and this is about the speed of image and speed of object.
काय म्हणतोय शुभम? रेत टाकू शिरा कसं काय म्हणतोय नेमकं तू? मला नाही कळलं. पाहूया रेकॉर्डिंग केव्हा केव्हा कन्वर्ट होत नाहीये, भेटत नाहीये. जर पॉसिबल असेल तर मी टाकतो. राईट. ओके, झालं का लिहून? सर्व चारही फॉर्म्युले लिहून घ्या. चारही फॉर्म्युले लिहून घ्या. डन. Write down one problem. Write down one problem. Object is placed at a distance of 25 centimeter from a convex lens. Convex नका, concave करा. From a concave lens. The object is placed at a distance of 25 centimeter from a concave lens. Concave lens. Concave lens of a focal length 40 centimeter. Of focal length 40 centimeter. Of focal length 40 centimeter. Find out where image is produced. Find out where image is produced. Find out where image is produced. If size of object is 5 centimeter, if size of object is 5 centimeter, then find the size of image. Then find the size of image and also type of image. Then find the size of image and also type of image. Try करा just. कोणता लेन्स आहे बघा, त्याची साइन काय घेता येते का बघा. मी तर सोडवतोच. कोणता लेन्स आहे, त्याचं टाइप काय आहे, फोकल लेंथ, मग फॉर्म्युला पहा कोणता आहे आपल्याकडे. राइट. इतना
डन. झालं. म्यूट करून सॉल्व करायचं. म्यूट करून सॉल्व करायचं. ऑप्शन आहे आपल्याकडे. राइट. ओके. देर इज अ कॉन्केव लेन्स. राइट. There is a concave lens. Object is always, we will consider, is placed at the left side of lens. There is a distance of 10 to 8 centimeter. It has a focal length of 40 centimeter. We have to find the image distance. We will use the formula 1 upon f is equal to 1 upon v minus 1 upon u. 1 upon f ची व्हॅल्यू किती ठेवायची सांगा पटकन. f ची व्हॅल्यू किती ठेवायची पटाक दिशा आलं पाहिजे आन्सर असं पटाक. कॉन्केव लेन्स. फोकल लेंथ पॉझिटिव्ह घ्यायची का निगेटिव्ह घ्यायची. फोकल लेंथ. राइट. व्हेरी गुड. -40 इज इक्वल टू 1/v माहिती नाही. v किती घेणार, u किती घेणार रे, u किती घेणार. एक ते दोघ जण उत्तर देत आहेत, बाकीच्यांना कळत नाही लेक्चर किंवा उत्तर द्यायचं कळत नाही, या दोन्ही पैकी अजून करूया. राइट. u will be -25. This minus will be plus, and again here will be minus 140 minus 125 is equal to 1/v. इथे मायनस मायनस प्लस झालं आणि इकडे येऊन परत ते मायनस झालं. राइट. सो नाव किती येणार आहे पहा. -25 -40 अपॉन 1000 1/v. हे तुम्ही शॉर्ट मध्ये करू शकता, याला प्रोडक्ट घेऊन लसावी मसावी करून मी डायरेक्ट करत असतो. सो -65 अपॉन 100 इज इक्वल टू 1/v. देअरफॉर v इज इक्वल टू -1000 upon 65. If we divide by 5, it will be 13/200. मायनस येणार आहे हा, ऑलवेज मायनस येणार आहे, लक्षात घ्या. राइट. सो याची व्हॅल्यू किती येईल. 1 15 पॉइंट समथिंग. राइट. -15 पॉइंट समथिंग येईल का आन्सर. -15 पॉइंट समथिंग आलं का आन्सर. 15 कन्सिडर करा पुढच्या कॅल्क्युलेशन साठी. -15 पॉइंट समथिंग यायलाय का आन्सर. राइट. सो 15 सेंटीमीटर मायनस कन्सिडर करा. इमेज कोणत्या साईडला तयार झाली, लेफ्ट का राईट. इमेज कोणत्या साईडला तयार झाली, लेफ्ट का राईट. आपण अप्रॉक्सिमेट 15 कन्सिडर करतोय. राइट. कोणत्या साईडला तयार झाली, मायनस आहे म्हणून लेफ्ट. व्हर्च्युअल असणार का रिअल असणार. इथे अशी आता अशी रे झाली. व्हर्च्युअल असणार का रिअल असणार इमेज, त्याच्यावरून काय सांगू शकता तुम्ही. राइट. व्हर्च्युअल असणार. राइट. व्हेरी गुड. त्याच्यानंतर अजून I/O जर कॅल्क्युलेट केलं मी, I/O इज इक्वल टू v/u. I माहिती नाही, O 5 सेंटीमीटर, v 15 घेऊया आता, -15, u -25. राइट. Calculate the value of I. Calculate the value of I. Calculate the value of I. Right.
किती आलं -3 का +3? +3 आलं का -3 आलं रे? प्लस आलं राईट. मायनस कोणाचं आलंय का आलं मला नाही कळलं. हे मायनस मायनस प्लस होईल ना राईट. मग इमेज इन्व्हर्टेड आहे का इरेक्टेड आहे? इमेज कशी आहे सांगा मला. जर इमेजची साईज जर निगेटिव्ह आली असती तर इमेज इन्व्हर्टेड असते राईट. इमेजची लक्ष द्या ऐका आधी. इमेज जर इन्व्हर्टेड असेल तर निगेटिव्ह व्हॅल्यू आली असती. इमेजची हाईट पॉझिटिव्ह आली म्हणजे ही इन्व्हर्टेड नाही. ही इमेज कशी आहे? इरेक्टेड इमेज आहे. इरेक्टेड जशाच तशी राईट. अँड वन्स अगेन द मॅग्निफिकेशन किती आले बघा बरं. मॅग्निफिकेशन 15/25 जर केलं मी 3/5 म्हणजे 0.6 आलंय का? मॅग्निफिकेशन किती आले? मॅग्निफिकेशन किती आले? 0.6 राईट. मग इमेज कशी आहे? मॅग्निफाय झालेली आहे का स्मॉलर डिमिनिश्ड इमेज म्हणतात. छोटी झालेल्या इमेजला डिमिनिश्ड इमेज म्हणतात. कशी इमेज तयार झाली सांगा. मॅग्निफिकेशन इज लेस दॅन 1. जर मॅग्निफिकेशन एकापेक्षा जास्त असेल तर ती इमेज मोठी असते. पण इथे इमेजची साईज कमी आली मग त्याला डिमिनिश्ड इमेज म्हणायचं. त्याला कोणती इमेज म्हणायचं? डिमिनिश्ड इमेज राईट. सो image distance is 15 centimeter, image size is 3 centimeter, and our image is virtual, erected and diminished. image बद्दल 3 गोष्टी कशा कळल्या बघितल्या का? image is virtual, erected and diminished. right? clear आहे का? right? okay. ओके. आता पहा एक तुमच्यामध्ये एक न्यूटन फॉर्म्युला म्हणून एक दिलेला आहे एररलेस मध्ये. जर तुम्हाला जर वाचून घ्यायचं असेल तर ते न्यूटन फॉर्म्युला वाचू शकता तुम्ही राईट. की न्यूटन फॉर्म्युला काय आहे जस्ट सांगतो. त्याच्यावरती काय महत्वाचं इम्पॉर्टंट वाटत नाही. पण पहा की जर लेन्स मध्ये ठेवला असा कॉन्व्हेक्स लेन्स, इथे ऑब्जेक्ट ठेवला, इथे काहीतरी इमेज तयार झाली आणि जो डिस्टन्स मोजतो आपण तो कुठून मोजतो? लेन्स पासून मोजतो. लेन्सच्या ऑप्टिकल सेंटर पासून मोजतो. बरोबर आहे का बघा? लेन्सच्या ऑप्टिकल सेंटर पासून मोजतो राईट. पण जर समजा हे लेन्सच्या सेंटर पासून न मोजता जर आपण फर्स्ट आणि सेकंड फोकस म्हणजे याचा इकडे एक फोकस असणार, याचा इकडे एक फोकस असणार, बरोबर आहे का नाही? जर इथून जर डिस्टन्स मोजला मी x1 आणि x2 असं कोणत्या तरी प्रॉब्लेम मध्ये विचारला असेल तर हा डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. फोकल लेंथचा स्क्वेअर इज इक्वल टू x1 इंटू x2. फोकल लेंथचा स्क्वेअर इज इक्वल टू x1 अँड x2 विदाउट साइन वापरायचं हा फॉर्म्युला. कारण स्क्वेअर आहे इथे त्याच्यामुळे लक्षात येईल तुम्हाला. एररलेस मध्ये जर वाचून घ्यायचं असेल तर न्यूटन्स फॉर्म्युला वाचून घ्या. हेच दिले तिथे पण की जर तुम्ही जर डिस्टन्स ऑप्टिकल सेंटर पासून न मोजता प्रिन्सिपल फोकस पासून मोजले पहिल्या आणि दुसऱ्या आणि x1 ऑब्जेक्टचा डिस्टन्स आहे, x2 इमेजचा डिस्टन्स आहे, then focal length will be f square is equal to x1 into x2 राईट. ओके. डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचं असेल शॉर्ट मध्ये लिहून घ्या किंवा एररलेस मध्ये 2 ओळीचं बीट आहे तिथून तुम्ही वाचू शकता राईट. उद्या बैल मोकळे आहेत का? उद्या बैल मोकळे आहेत ना? ठीक आहे. उद्या याच टाइमला लेक्चर ठेवायचे ना राईट. बैलाचं सण आहे उद्या, तुम्हाला काही काम नाही. ओके.
राईट. त्याच्यानंतर पहा लेन्स इमर्स्ड इन लिक्विड. राईट. लेक्चर एंड जर झालं तर लगेचच जॉईन करायचंय, आत्ताच्याच लिंकला क्लिक करू. राईट. सो नाहीतर मी काय करतो, एंड करतो लगेच आणि जॉईन करतो परत, म्हणजे आपल्याला लेन्स इमर्स इन लिक्विड आपल्याला पूर्ण समजून घेता येईल. लगेच जॉईन करा.